नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत. तर काल आपण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये शक्यतो ट्रेडिंग अव्हॉइड केली पाहिजे असा एक निर्णय घेतलेला होता. तर त्यामुळं आज मी पर्सनली कोणतेही ट्रेड एक्झिक्यूट केलेले नाही. कारण काल चार्ट पाहून आपल्याला कुठेही सपोर्ट किंवा काय प्लॅनिंग करता येईल याची एक पिक्चर परफेक्ट आयडिया येत नव्हती. तर आज मार्केटनी आपल्याला काही क्लूज दिलेले आहेत. तर त्या क्लूज अनुसार आपण आता उद्यासाठी काय प्लॅनिंग होऊ शकतं का? तर चला आपण पाहूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. निफ्टीमध्ये काल आपली एक चर्चा झाली होती की मी बऱ्याचशा वेळेस पाहिलंय की एकाच ठिकाणी मार्केट हॉल्ट एक सेलिंग किंवा बाईंग झाल्यानंतर 2 दिवस मार्केट हॉल्ट करतं आणि त्याच्यानंतर ट्रेंड कंटिन्यू जो असेल तो कंटिन्यू करतं. तर आज आपल्याला त्याप्रमाणे एक कॅन्डल भेटलेली आहे. मार्केटने एक निगेटिव्ह क्लोजिंग, प्रॉपर निगेटिव्ह क्लोजिंग म्हणता येणार नाही, प्रिव्हियस लोच्या आसपास एक क्लोजिंग दिलेली. तर चला छोट्या टाइम फ्रेमवर एकदा पाहून घेऊया. मार्केट निगेटिव्ह आहे. आता निगेटिव्ह मार्केटमध्ये आपण काय ट्रेड प्लॅन करू शकतो निफ्टीमध्ये. तर आज तुम्ही पाहिलं असेल की मार्केट एक साइडवेज रेंजमध्ये अडकून गेलं. आता आपल्याला एक निफ्टीमध्ये एक फ्लॅग पॅटर्न भेटलेला आहे. तर हा फ्लॅग पॅटर्न जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड मिळणं थोडंसं मुश्किल राहील. आता जर उद्या मार्केट कंटिन्यू राहिलं वरती येताना तर आपल्याला त्या वरच्या ट्रेंड लाईनला एक रेजिस्टन्स भेटू शकतो. आयदर खालची ट्रेंड लाईन मार्केटला जवळ, हा लो जर ब्रेक करून मार्केटनी डायरेक्टली खाली ओपनिंग दिली आणि त्या खालच्या ट्रेंड लाईनला रिटेस्ट जर झालं तर आपल्याला एक मार्केटमध्ये खालच्या साईडचा ट्रेंड पाहायला भेटू शकतो. जी आपली लेवल होती कालची, आपण बऱ्याच दिवसापासून ह्या लेवल विषयी चर्चा करतोय, तर इथून इथपर्यंत आपल्याला एक ट्रेंड भेटू शकतो. पण ह्या ठिकाणी आपल्याला एक स्टॉप लॉस व्यवस्थित भेटला पाहिजे. रिस्क टू रिवॉर्ड मॅच जर झाला तर ह्या ट्रेडमध्ये एंट्री करण्यात काहीही हरकत नाही. आयदर जर मार्केट वरती आलं आणि जर ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला ट्रेंड लाईनला आणि प्राइस ऍक्शन बनून जर कंटिन्यू जर झालं तर आपल्याला 23,950 पर्यंत मार्केट परत एकदा जाताना दिसू शकतं. आणि त्याच्यानंतर मग इथं जी काय प्राइस ऍक्शन आपल्याला भेटल त्यानुसार आपलं नेक्स्ट डिसिजन राहील. आता ही लेवल ऍज अ रेजिस्टन्स, खूप मोठा रेजिस्टन्स आपल्याकडे भेटलेला आहे. बऱ्याचशा वेळेस मार्केटनी ही लेवल वाचवायचा प्रयत्न केलेला आहे आणि एक शार्प सेलिंग आपण ह्या लेवलवरून पाहिलेली. जर ह्या लेवलला थोडंसं आपल्याला स्मॉल जर करायचं ठरलं तर आपण साधारणतः इथपर्यंत आपण ही लेवल कन्सिडर करू शकतो. कारण हा जो शार्प फॉल आलेला आहे तर त्याच्यामुळं हा स्ट्रॉंग एरिया मार्केटमध्ये क्रिएट झालेला आहे आणि ह्या एरियापासून मार्केट परत आपल्याला रिव्हर्सल भेटू शकतं. तर त्यामुळं आपलं प्लॅनिंग सिंपल राहील. जोपर्यंत ह्या रेंजमध्ये मार्केट आहे, जोपर्यंत रेंज आयदर खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला ब्रेकडाऊन, निफ्टीमध्ये कोणतीही ट्रेड प्लॅन करणार नाही. आणि जरी समजा उद्या आपल्याला ब्रेक अप किंवा ब्रेकडाऊन जर भेटली तर आपल्याकडे जे नियरेस्ट सपोर्ट अँड रेजिस्टन्स जे आहेत ते आपण मार्क करून ठेवलेले. मार्केटमध्ये इथं मध्ये कुठेही ऍज अ सपोर्ट अँड रेजिस्टन्स नाहीये. ही जी स्ट्रॉंग सेलिंग आली यांनी सगळे सपोर्ट जे होते प्रिव्हियस सपोर्ट हे ब्रेक केलेले आणि त्या सपोर्टला ऍज अ रेजिस्टन्स म्हणून सुद्धा मार्केट काम करू शकणार नाही. कारण ते सपोर्ट, स्ट्रॉंग सपोर्ट किंवा आपण जे म्हणतो तिथून थोडाफार पुलबॅक सुद्धा आपल्याला भेटणार नाही. त्याच्यामुळं आपण त्या लेवल्सला ऍज अ सपोर्ट म्हणून मार्क करू शकत नाही. त्याच्यामुळं आपण सरळ प्लॅन सिंपल ठेवलेला आहे. अपसाईड टार्गेट, अपसाईड जर ब्रेकआउट जर भेटलं ते थोडंसं मला मुश्किल वाटतंय. कारण मार्केटचा ट्रेंड जो आहे तो मार्केटचा ट्रेंड डाऊन साइड आहे. जर आपल्याला डाऊन साइड ट्रेड जर भेटली तर आपण त्याच्यात इंटरेस्टेड आहोत आणि इथं रिस्क टू रिवॉर्ड जेवढा भेटायला पाहिजे तेवढा जर भेटला तर ह्या ट्रेडमध्ये आपण एंट्री करणार आहोत. नाही तर आयदर मार्केट डायरेक्टली जर खाली येत असेल आणि आपला रिस्क टू रिवॉर्ड इथं मॅनेज होत नसेल तर आपण ही ट्रेड सुद्धा
अवॉइड केली तरी चालू शकेल. शक्यतो अवॉइड करणं योग्य राहील. त्याच्यानंतर ह्या एरियामध्ये मार्केट काय प्राइस ऍक्शन देतंय त्याच्यानुसार आपण एक डिसिजन घेऊ शकतो. मार्केट ह्या लेवल पासून रिव्हर्सल देतंय का ही लेवल ब्रेक करतंय हे पाहणं खूप महत्वाचं राहील. त्याच्यामुळे जे काही डिसिजन आहे ते आपण वीकली अनालिसिस करू. त्याच्यामध्येही आपलं उद्या मार्केट संपल्यानंतर सॅटर्डेला तुमच्यासाठी जो वीकली अनालिसिस मी बनवणार आहे त्याच्यातही मार्केटचं जे डाऊनसाइड डायरेक्शन आहे आपल्याला थोडंसं मोठ्या टाइम फ्रेमवर पाहिल्यानंतर वीकली मार्केट काय करू शकतं आणि कुठपर्यंत खाली जाऊ शकतं याचा एक अंदाज आपल्याला लागून जाईल. त्याच्यामुळं आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल ही आहे. ही लेवल ब्रेक होतीये का सस्टेन करतीये हे खूप इम्पॉर्टंट लेवल आपल्यासाठी. तर चला आता आपण बँक निफ्टी एकदा पाहून घेऊया. बँक निफ्टी मध्ये काय ट्रेड बनतोय. आता बँक निफ्टी मध्ये जर पाहिलं बँक निफ्टी इम्पॉर्टंट सपोर्ट जवळ आलेली. हा जो मार्केटनी ब्रेकडाऊन केलेला आहे ही लेवल आणि आज ह्या सगळ्या लोच्या खाली मार्केटनी क्लोजिंग दिलेली म्हणजे बँक निफ्टी सुद्धा वीक झालेली आहे. कदाचित मार्केट थोडासा एक पुलबॅक घेऊन आपल्याला ह्या आठवड्यात मार्केट अजून खाली येताना उद्या दिसू शकतं. तर चला आपण छोट्या टाइम फ्रेमवर अनालिसिस करू. छोट्या टाइम फ्रेमवर जर पाहिलं तर आपल्याजवळ 49,100 ची एक लेवल आहे जिथपर्यंत मार्केट येऊ शकतं. आता मार्केटनी आज पुलबॅक एक केलेला आहे. एक प्राइस ऍक्शन बनवून स्लाइटली अपसाइड म्हणता येणार नाही, एक रिट्रेसमेंट मध्ये कन्वर्ट झालेले. जर ही रिट्रेसमेंट साधारणतः 49,800 च्या लेवल पर्यंत जर आली तर आपल्याला इथं ह्या लेवलमध्ये जर काही निगेटिव्हनेस जर मार्केटमध्ये दिसला किंवा पॅटर्न्स वगैरे जर प्राइस ऍक्शन निगेटिव्ह होताना जर दिसत असं तर ह्या लेवलला आपण ट्रेड प्लॅन करायचे. कारण बँक निफ्टीसाठी 200 पॉईंट 200 किंवा 300 पॉईंट वरती जाणं खूप अवघड नाही. जर इथून मार्केट गॅप अप ओपनिंग जर झाली आणि इथं ह्या लेवलला जर आपल्याला एक निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर बनताना दिसली या एरियामध्ये तर आपण आवर्जून ह्या निगेटिव्ह ट्रेड मध्ये एंट्री करायला काहीही अडचण नाही. आणि जे टार्गेट राहील आपलं खालचं ते टार्गेट राहील 49,100 च्या आसपास. कारण हा एक चांगला ट्रेड आणि रिस्क टू रिवॉर्ड आपल्याला बँक निफ्टी मध्ये भेटू शकतो. त्याच्यामुळं आपल्याला 49,800 ते 100 700 पॉइंटची मुवमेंट बँक निफ्टी मध्ये भेटू शकते. त्याच्यामुळं आपण शक्यतो जर उद्या मार्केट परत वरती येत असेल तर ह्या लेवलवर वॉच ठेवायला विसरू नका. इथं जे काय तुम्हाला निगेटिव्ह ह्या एरियामध्ये निगेटिव्हनेस तुम्हाला जर भेटला तर तुम्हाला एक डायरेक्शनल ट्रेड बँक निफ्टी मध्ये चांगली भेटू शकते. निफ्टी ज्या पद्धतीने साइडवेज फॉर्म मध्ये अडकलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक एक्झॅक्ट डिसिजन घ्यायसाठी प्राइस ऍक्शनची जी गरज आहे किंवा ज्या लेव्हल्स आहेत आपल्याकडं ज्या एका पॅटर्न मध्ये चालली आहे, जोपर्यंत तो पॅटर्न ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला निफ्टी मध्ये ट्रेड भेटणार नाही. ऍज कम्पॅरेटिव्हली आपल्याकडे बँक निफ्टी मध्ये एक रेजिस्टन्स आहे. त्या रेजिस्टन्सवर जर आपल्याला ट्रेड जर भेटली तर एक चांगला रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्याला बँक निफ्टी मध्ये उद्या पाहायला भेटू शकतो. त्याच्यामुळं 49,800 ची लेवल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट एरिया आहे. 800 ते 870 ह्या एरियामध्ये जर आपल्याला कुठेही निगेटिव्हनेस मार्केटमध्ये दिसत असेल तर तो ट्रेड करायला काहीही अडचण नाही. आणि आपला प्लॅनिंग हा उद्याही सुद्धा बँक निफ्टी मध्ये करायला हरकत नाही. कारण माझ्या मते आता उद्याच्या दिवस अजून निफ्टी मध्ये एक व्होलॅटिलिटी राहू शकते. कारण निफ्टी मध्ये आपल्याकडे प्रॉपर लेवल्स नाहीयेत. ज्या लेवल्स आहेत ते खालचे लेवल्स जवळ आहेत, फील नाही होणार आणि जरी झाला तरी खूप फास्ट टार्गेटला बँक निफ्टी येऊ शकते. तसं बँक निफ्टी मध्ये थोडी अपसाइड पोटेन्शियल आहे, पण अपसाइड पोटेन्शियल न घेता
अपसाईड पासून जे आपल्याला रिट्रेसमेंट भेटून जे मार्केट रिव्हर्सल होणार आहे तिथून त्या लेवल पासून आपण ट्रेड केलेलं योग्य राहील. कारण बँक निफ्टी आणि निफ्टी सेल ऑन राईज झालेले, कारण ट्रेंड हा अजूनही डाऊन ट्रेंड आहे. आणि आपण जेव्हा शनिवारी वीकली अनालिसिस करू त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. चला भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. धन्यवाद.